जिल्ह्यामध्ये इथंच ते राहतात आणि त्याच्यामुळं तुमची शाळा तुम्ही सगळे त्यांना इतकं आवडतं की तुम्ही जाताय तर सुद्धा त्यांना हाका मारता बोलवता आणि ते सुद्धा आवर्जून लहान मुलांपासून ते अगदी वयस्क माणसांपर्यंत सगळ्यांना मान देतात, बोलतात, सगळ्यांच्या अडचणी जाणून घेतात. आपल्या शाळेला सुद्धा मागच्या वर्षी खास त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी एक विनंती म्हणून केली होती की बाबा आमच्या शाळेला 2 पातेली द्या. तर बाईंनी एवढं सांगितलं की आमच्यातल्या 2 महिला तुमच्या बरोबर येतील, तुम्ही जा आणि तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. 2 पातेलीच असं नाही तर तुम्हाला पाहिजे ते घ्या. आणि त्याच दिवशी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आमच्या या मुलांना भात खाण्यासाठीची पातेली झिजली होती, त्याच्याऐवजी आम्हाला नवीन पातेली त्यांनी लगेच दिली. आणि असे हे समाजाची जाण असणारे, सतत समाजासाठी, शैक्षणिक कामासाठी, इतर क्रीडासाठी, इव्हन आपल्या या भागामध्ये बाग व्हावी, उद्यान व्हावं, अशा अनेक गोष्टींसाठी झटणारे असे आपले हे फिरोजभाई. त्यांचा या ठिकाणी आत्ताच माझा सहकारी बाई मॅडम यांनी फिरोजभाई पठाण यांच्याबद्दल त्यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. मी आता पुनरावृत्ती करत आहे, पुनरावृत्ती करत नाही, सगळ्यांना माहितीच आहे. परंतु आज ते आपल्या शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे त्यांचा वाढदिवस साजरा करून अगदी आशीर्वाद मोठ्यांचेच असतात असे नाही, लहान मुलांकडून सुद्धा आपल्याला दुवा देतात आणि त्या कमवण्याचं काम आज ते करत आहेत. गेली कित्येक वर्ष या भागा परिसरामध्ये एक सुंदर कार्य करत आहे. जेवढं त्यांना चांगलं काही करता येईल, शाळेतली मुलं असो, सामाजिक काही महिला असो, त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम ते राबवत आहेत. असाच एक हा त्यांचा स्वतःचा बर्थडे साजरा करत आहोत आणि त्यांना सगळ्यांनी आज प्रेमाने शुभेच्छा दिल्या त्यांच्या वाढदिवसाच्या. आभार मानतो. प्रत्येक वेळा मी तुमच्या शाळेत येतो आणि वाढदिवस साजरा करतो. त्या वाढदिवस साजरा करण्याचा हेतू माझे सर्व मित्रसमूहाचे, माझे सर्व मित्र यांच्या वतीनं आणि माझ्या माता भगिनींच्या, माझ्या बहिणींच्या वतीनं हा वाढदिवस साजरा करतो. मी खास करून या लहान चिमुकल्याला माझ्या वाढदिवसाच्या त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. की सर्वच माझ्या एरियातले आणि माझ्या इथलेच राहणार आहेत सगळे आणि त्यातल्या 80% मुलं मला वाटतं मला ओळखतात, बाई म्हणून ओळखतात. ही बी खूप आनंदाची गोष्ट आहे. तुमच्या शाळेचा विषय मॅडमने सांगितलं, शालेय पोषणचं मी जिल्ह्याचं काम करतो. मला तर आपली शाळा म्हणजे छोटी शाळा आहे जिल्ह्याचं. तुमच्या शिक्षकांच्या आशीर्वादाने आणि मुलांच्या आशीर्वादानं मी एवढा मोठा झालो. मागे मी सांगितलं की तुमच्या सगळ्या शिक्षकांच्या आणि त्या मुलांच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आहे म्हणून मी लहानाचा मोठा झालो. मी बी शून्यात विश्व निर्माण केलंय. पण ही तुमच्या सगळ्यांना मी खास म्हणजे राजकीय बोलत नाही, पण तुमच्या सगळ्यांच्यामुळं मी एवढा मोठा झालो, मुलांच्यामुळं आणि शिक्षकांच्यामुळं झालो. मी सगळीकडं जाहीरपणे मोठ्या तोंडानं सांगतो, माझ्याकडं शाळेच्या विद्यार्थ्यांना मला साथ दिली आणि शिक्षकांना साथ दिली म्हणून माझ्या धंद्यात मला यशस्वी करायला माझे सर्व मित्र आणि आम्ही मिळून काम करतो, चांगल्या पद्धतीने काम करतो. मॅडम खरंच सांगतो मी तुम्हाला, म्हणजे बाकीच्या जिल्ह्यात मी महाराष्ट्राचं काम बघतो आणि महाराष्ट्रातले सर्व माझे जवळचे मित्र आहेत, पण सातारा जिल्ह्यासारखं मी खात्रीने सांगतो, आता मी जवळजवळ 15 वर्ष झाले वाटप करतो. कुठेही कसलीही तक्रार नाही, कुणाच्या बाबतीत म्हणजे धान्याच्या बाबतीत तक्रार येत नाही. आली तरी माझ्याकडं बदलून द्यायची प्रयोजन आहे. पण माझी टीम आणि माझी लोक आणि मी स्वतः चांगलं धान्य देतो, कुठेही खराब धान्य देत नाही. तुम्ही बघताय, तुम्ही जसं घरी खाता तसंच मी धान्य देतो. कारण की 2 पैसे कमी मिळाले तरी चालेल मला, पण मुलांना आणि आपल्या सातारा जिल्ह्यातले मी लोकल असल्यामुळं, बाकीच्या जिल्ह्यात लोकल कॉन्ट्रॅक्टर नसतात, मी बी एक मराठा म्हणून आणि आपल्या सगळ्यांच्या बरोबर मी लोकल असल्यामुळं मी चांगला माल द्यायचं का देतो, खराब होऊ नये, मुलांना कुठं विषबाधा होऊ नये, मुलांना कुठं आळीचं खराब किडे पडलेले धान्य जाऊ नये, मी खूप दक्षता घेत असतो. आणि त्याचबरोबर आपले शिक्षणाधिकारी हे सर्वच
खूप जातीनं लक्ष घालून आम्ही 15 वर्षात चेष्टा करत नाही, सिंगल मॅडम तक्रार नाही, एक तक्रार नाही, जिल्ह्यातनं एकही शाळेतनं तक्रार येत नाही फिरोजबाईचा माल खराब आहे, शाळा खराब झाली. पण आपल्याकडं समजा खराब झाला तरी मी बदलून द्यायची लगेच एका मिनिटात प्रयोजन करतो, मी मागं ठेवत नाही. तसंच माझी टीम बी चांगलं काम करते. त्या शाळेच्या बाबतीत आपलं आता चाललंय, तुम्ही शाळेचा पट कमी झालेला असं मला थोडंसं जाणवतं. पण शाळेचा पट कमी व्हायला शिक्षक कारणीभूत नसतात, पालक कारणीभूत असतात. ज्याला त्याला वाटतं आपलं मुलं इंग्लिश शाळेत शिकावी, ज्याला त्याला वाटतं आपली मुलं काहीतरी चांगलं व्हावं. पण इंग्लिश शाळेत जसं शिक्षण होतं तसं मराठी शाळेत बी होतं, हे लोकांच्या कमी लक्षात येत आहे. पण तरी ग्रामीण भागात मॅडम तुम्ही बघत असाल, तुम्ही एवढे सगळे शिक्षक आहेत, ग्रामीण भागाचा पट वाढायला लागलाय आणि शहराचा जरा कमी व्हायला लागला. शहरात इंग्लिश शाळा असल्यामुळे कमी होतो. पण तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्या टीचरना, सगळ्या शिक्षकांना मी शुभेच्छा देतो. तुम्ही ही शाळा चालवायची, ह्या गोळीबारची शाळेचा कसा पट वाढेल त्यात माझी काय मदत, माझ्या सगळ्या माता भगिनींची काय मदत लागेल त्यात तुमच्याबरोबर सगळे आहेत. पुन्हा एकदा तुमचं शिवेंद्रबाळ राजे मित्र समूहाच्या वतीनं सगळ्यांचं शाळेचं अभिनंदन करतो. मला इथं बोलावलं आणि माझा सत्कार करून आणि वाढदिवस साजरा करायला संधी दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आपले विलासपूरचे लाडके व्यक्तिमत्व मान्य फिरोजभाई पठाण यांचा अभिष्टचिंतन सोहळा आहे आणि या सोहळ्यानिमित्त आज इंदिरानगर भागात आपण खास करून का इथं वाढदिवस केले तर भाईंचं योगदान आपल्या इंदिरानगरसाठी किती आहे आणि कसं आहे आपल्याला सगळ्यांच्या स्वरूपात कळालं पाहिजे. म्हणजे तुम्ही आता सगळेजण आला म्हणजे भाईंनी आतापर्यंत आपल्या इंदिरानगरसाठी काय केलं, आतापर्यंत काय केलं आणि इथून थोडं काय करणार आहे. म्हणजे आपणच्या नेतृत्वाखाली असेल, आपणच्या असेल, बाकी ज्येष्ठांच्या नेतृत्वाखाली असेल, सदैव म्हणजे भाई म्हणजे ज्या वेळेस एक मुंबईला जातात भाई महाराजांबरोबर त्यावेळेस फंड आणायचं काम असतं किंवा पैसे मंजूर करायचं, काम मंजूर करायचं, हे जर काम असतं तर पहिल्यांदा पहिल्या यादीत आपलं इंदिरानगरचं नाव असतं. आता त्यांचं म्हणणं असतं की पहिलं इंदिरानगरचं काहीतरी झालं पाहिजे. आता दलित वस्ती योजनेतनं वरती टॉयलेट बाथरूम नव्हते, ते टॉयलेट बाथरूम परत गटर रस्ता नव्हता, मधल्या आळीला इथं रस्ता नव्हता, गटर नव्हतं, हे रस्ता गटर परत इथं मधल्या खालच्या आळीला काँक्रिटीकरण म्हणजे तब्बल 50 लाखाचं काँक्रिटीकरण मंजूर केले आणि हे सर्व म्हणजे फिरोजबाईंनी हे बाबांच्या माध्यमातून केले. आणि एवढं करत असताना बाईंचा सत्कार हा आपल्या मंडळाच्या वतीनं गावाच्या वतीनं झाला पाहिजे ही सगळ्यांची एक इच्छा होती. त्या इच्छेनुसार आपण आज इथं सगळेजण उपस्थित राहिला आणि आज या सर्व सत्कार समारंभासाठी आपले ज्येष्ठ सगळे पार्टी प्रमुख, मार्गदर्शक मंडळातील सगळे कार्यकर्ते, गावातील महिला तुम्ही सगळे आले त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो. त्यांनी कधी कुठल्या कार्यकर्ता असं कधी म्हणलं नाही, मित्राच्या नात्यानं कधी आतापर्यंत त्यांनी बघितलं. आणि त्यांचं एक स्वप्न आहे की त्यांच्या फोरलच्या मागं प्रत्येक कार्यकर्त्याचे एक फोरल असावी असा समजणारा पहिला नेता मी आजपर्यंत मध्ये. मला वाटतं की इंदिरानगरसाठी कुठलाही फंड त्यांनी कधी कमी पडून दिला नाही आणि आपण पण त्यांच्या मागं असं उभं राहावं एवढी विनंती करतो. भोसले मित्र समूहाच्या अध्यक्ष माननीय फिरोजभाई पठाण आज यांचा वाढदिवस आहे. भाईंचं काम म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. आपल्या इंदिरानगरमध्ये पाण्याची टंचाई असू दे किंवा रस्ते असू दे, गटर असू दे, या सगळ्यामध्ये प्रथम भाई हजर राहतात. कुठलीही समस्या असू दे भाई अडचणींना लगेच मदत करतात. भाईंचं काम हे खूप छान आहे म्हणून आपण सगळ्यांनी भाईंच्या पाठीशी उभं राहावं हीच माझी अपेक्षा आहे. आणि भाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राजे भोसले यांचे त्या मित्रसभेचे अध्यक्ष फिरोजभाई पठाण यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचा आपण जमलेला आहे. तर त्यांनी आपल्या गावात बरंच काय केलेलं आहे. कोरोनाच्या काळात आपल्याला म्हणजे कोरोनाच्या काळात बाहेर पडता येत नव्हते त्यावेळी त्यांनी आपल्याला अन्नधान्य वगैरे पाठवलं. म्हणजे त्यांनी नाकामोळाची दवाखाने किंवा आपले आता गेल्या वर्षी विमा उतरवले. विमा एका महिलेला विमाचा त्या 8 लाख रुपये मिळाले. म्हणजे आपल्या गावात राजू पवार म्हणून त्याचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळी त्याला सुद्धा 60,000 रुपये त्याला मिळाले. म्हणजे असं त्यांनी बरेच अशा पद्धतीने बरेच कामं केलेले आहेत. आपल्या कॉन्क्रीट रस्ता असू द्या, गटर असू द्या, वरचे टॉयलेटचं आता जे नवीन झालेले ते टॉयलेट असू द्या. आता हे 2 रस्ते कॉन्क्रीटीकरणाचे टाकलेले त्यांनी 50 लाखाचा फंड त्यांनी दिलेला आहे बाईंनी. आणि त्यांचं एकच असतं की प्रत्येक कार्यकर्ता हा ज्यांनी काम करून त्यांच्या पाठीमागे राहावं. म्हणजे नुसतं मोकळं फिरावं असं त्यांना कधीच वाटत नाही की आपला एखादा कार्यकर्ता आहे तो आपल्या पाठीमागं म्हणजे नुसतं असंच मोकळा फिरला पाहिजे. इतर नेते कसे करतात किंवा मोकळं या रे म्हणतात तसे हे कधी या रे म्हणत नाही. तुम्हाला ज्यावेळी कामातून वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही आमच्याकडे या परंतु तुम्ही या असं असतं त्यांचं. आणि ते प्रत्येकांना मदत करतात आणि कुठली अडचण असू दे कोणाची प्रत्येकाची अडचण ते सोडवतात. तर आपण सगळी त्यांच्या पाठीमागे राहावं हीच आपली माझी विनंती आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. ते महत्वाचं काय रुग्णालय कुठलं किती बी पैसेवाला असला तर त्याला थोडीफार तरी आपली मदत असावी म्हणून ती फ्री रुग्णालय आपल्या इथे काढलेलं आहे. शाळेतल्या पोरांना सायकली वाटप केले. आपल्या इंदिरानगरमध्ये शाळेत जाणाऱ्या मुले येते त्यांना असं नाही की त्यांना कळालं की काय ना बाबा आपल्या रिक्षा त्याच्यात पैसे जातात मुली मग काय करायचं कायमस्वरूपी आपलं सायकली वाटप केलं. काय जणांना डबं बिबा असं वाटप केलं. काय
ह्यांच्या मनात जी येईल ते काय सांगितलं की बाबा असा असं खेळ पुढे लागणार आहे, तर त्यांनी कधी मागं पुढे बघितलं ते गलती करते काय होईल याचा कधी विचार केला नाही. परत आपल्या इथं सोडून द्या, त्या गोपाळ वस्तीत पोराला शिक्षणासाठी त्यांनी कधी शाळेला पोरं गेली नाही. अशा पोराला रिक्षा लावून शाळेत पोचवायचं. आपल्या इथल्या पुरीला बी काय काय जणांना रिक्षाला पैसे देते ती भवानीला जायचे, बरोबर आहे ना, भवानीला जायचे त्यांच्यासाठी काय काय मुलीला पैसे देण्यात. पैसे देणं घेणं हे काय नाही, हे कोण आजपर्यंत आपल्या इथं कोणी घेतलं ना कोणाचं. आपल्या इथं ही पहिली वेळ आहे की बाईचं आपण घेतोय आणि स्वीकारतोय. त्याच्या पाठीमागं आपल्याला कोणाचं बोट टाकवा त्याची सांगत तर ही देणं घेणं हे काय नाही, ही त्यांच्या मनानं खुशीने देतात. तर आपण चांगल्या पद्धतीनं त्याचा चांगल्या पद्धतीनं कार्य चाललेलं आहे. आपल्या इथं हे रस्ता यो समोरचा रस्ता ते 3 फुटानं खाली नेऊन, त्याच्या खालचा रस्ता 3 फुटानं खाली नेऊन ते वरती जे तार आहेत त्याला ते काढणार आहे. त्या इथं आपल्या इथं त्या मंदिराच्या ह्याच्यात सुशोभीकरण करणार. मंदिराच्या कामाला ते पाठीमागं जवळजवळ 80-90 हजार रुपये खर्च करून येणार जाणाऱ्या माणसासाठी थंड हवेचं ती बनवून दिलेलं आहे. ठीक आहे की नाही का? मग कार्य सांगायची गरज की बाबा इथे काय पाहिजे, त्या इथं आपल्या इथं सुशोभीकरण चांगलं होणार आहे. लाईटी विटी बसून इंदिरानगर चांगलं त्यांच्या घरात तिथं जे आहे का नाही अशा पद्धतीने बनवून देत असं इंदिरानगर काम चालू आहे. माझी एक मी सगळं केलेलं आहे. आमचा इथं इंदिरानगर मध्ये तुम्हाला विरोध नाही काय, आम्ही तुमच्या पाठीशी. फक्त आमचं एक काम करा, पाण्याचं कनेक्शन जोडलं खाली आणि इंटरनल सगळं कनेक्शन जोडलेलं आहे. पण ती मेन तेवढं वायर पाईप बसवायची राहिली ती तेवढं केलं तर लवकर पडेल. बाकीचं काय नाही. तुमचं कार्य चांगलं आहे. तुमच्या कार्याला तुमच्या आयुष्याला बरोबर लागू हीच आम्ही सर्व विलासपूर सर्व इंदिरानगरच्या वतीनं मला हार्दिक शुभेच्छा. माझ्या वाढदिवसानिमित्त इंदिरानगरचे सर्व प्रमुख, माझ्या माता भगिनी आणि माझे बसलेले सगळे स्टेजवर बसलेले सगळे प्रमुख, सगळे माझे ज्येष्ठ आप्पा, सरपंच, उपसरपंच सगळेच बसलेले प्रमुख मंडळी, स्टेजच्या खुर्चीवर बसलेले सगळे आणि खाली बसलेले माझे सर्व माता भगिनी. मला एवढं सांगायचं आहे, म्हटलं माझ्या मित्रांना सगळ्यांना कौतुक सांगितलं, बाई असं करतात, बाई तसं करतात. मी तुम्हाला मागं बी सांगितलं आणि आता बी सांगतो, मी शून्यातनं विश्व निर्माण करणारा मुलगा आहे. मला या इंदिरानगरला भरपूर चांगलं करायचं डोकं. करोना काळात मला कुणी सांगितलं नाही करोनात पैसे खर्च करा, लोकांपर्यंत जावा. माझा कधी तेव्हा उद्देश बी नव्हता इलेक्शन उभं राहायचा. आपणलाही माहिती मी आप्पांच्या नेतृत्वात या विलासपूरमध्ये आप्पा सरपंच असताना मी इतर सगळ्यांसमोर आप्पांना शब्द दिला, या विलासपूरचं सरपंच असेल तर आप्पा असतील आणि ते बी 5 वर्ष. आप्पा 5 वर्ष सरपंच व्हायला श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले कारणीभूत आहेत. मी करोनात काम केलं की मला आई तुळजाभवानीची आणि जनाई माळ्याचं आशीर्वाद असेल, काहीतरी जनाई माळ्यानं माझ्याकडनं आईनं काहीतरी माझं त्यांचं काहीतरी नातं असेल. मला काही कुणी सांगायला आला नव्हता. करोना काळात सगळ्यांना अडचणी, कुणाला घरात काही मिळत नाही, तेव्हाची काळ वेगळा होता. मुलगा वडिलांना भेटायला जात नव्हता अशी परिस्थिती. पण तुमचा भाऊ म्हणून मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी हा फिरोज पठाण आप्पाला माहिती आहे, आबाला माहिती आहे. ज्या मुलाचे वडील मुलाला भेटायला जात नव्हते तेव्हा फिरोज पठाण त्यांच्या ICU मध्ये जाऊन त्यांना जेवण देऊन त्यांना भेटून, म्हणजे एकच उदाहरण नाही, अशी विलासपूरची सगळी भरपूर उदाहरणे आहेत. मी स्वतः जायचो. मुलगा त्याचा मुलं मुली त्याच्या घरातली नातेवाईक कोण जात नव्हता. आपण वस्तू दे, मी खोटं बोलत नाही, सगळ्यांसमोर देवळात आहे आपल्या इथं गेलं. हा मुलं जात नव्हती पण मी त्यांना भेटायला जात होतो. मला खात्री होती मला करोना झाला तर मला वाचवायला माणसं खूप आहेत आणि माझ्यामुळं काही लोकांचं बरं होत असेल म्हणून मी त्या करोनात लक्ष घालत होतो. करोना काळात मी चेष्टा करत नाही. मी 50 ते 60 लाख रुपये खर्च केले. का केलं तुम्ही ते सांगतो तुम्हाला. जेव्हा शासनानं फुकट धान्य दिलं तुम्हाला तेव्हा मी 900 गाडी महिन्याला उचलत होतो. मी 2400 गाड्या उचलायला लागलो करोना काळात.
2400 ट्रक उचलून मी शासनाचा पोच करायला लागलो. मला देवानं डबल पैसे दिले. लोक झोपली, लोक घरात होती, तेव्हा मला देवानं भरभरून पैसे दिले. म्हणजे लोकांचं सगळं बंद पडलं आणि फिरोज पठाण एक वाहतूक कॉन्ट्रॅक्टर, मी कलेक्टर ऑफिसचा, मला इतकं पैसे दिले लोकांना, तर मला कुठंतरी खर्च करायला पाहिजे, कुठंतरी लोकांच्या चांगल्या कामाला लागायला पाहिजे, म्हणून मी खर्च केला. मला मी कुणाचे उपकार केले नाही, कुणाला मदत केली नाही. मला माझ्या देवानं मला एक भावना दिली, लोकांना मदत करा. आणि पुन्हा एकदा सांगतो, मी इंदिरानगरसाठी तुमचा मुलगाच आहे. मी कितीही पैसेवाला असू दे, किती छोटा असू दे, मी शून्य न विश्व निर्माण केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. माझे वडील स्वतः, मी मागं सांगितलं, स्वतः ट्रक चालवायचे. माझे वडील ट्रक चालवायचं. आता इथं भरपूर जणांचे वडील ट्रक चालवून मुलांना मोठं करून सगळ्यांना सगळं केलंय. माझे वडील बी मला ट्रक चालवून मोठं केलंय. माझं गावाकडे खूप चांगलं आहे, तरी मी गावाकडे न घेता मी माझ्या कष्टावर उभं राहिलोय. माझे नेते शिवेंद्रराजे भोसले, मित्र असावं तर शिवेंद्र बाबांसारखा, मी नेहमी का म्हणतो, संगत असावं तर शिवेंद्र बाबांसारखी. तसंच आता विकास बोलला, प्रवीण बोलला, भावड्या बोलला, हेमंत बोलला, सगळीच बोलली, भाई असं करतात, बाई करतात. मी चेष्टा करत नाही, कुणी म्हणू नाही, कोणी म्हणत नाही. मोठ्या गाडीत इंदिरानगरची पोरं घेऊन फिरतो. काही काही लोक म्हणतात इंदिरानगरची पोरं फिरोज पठाण घेऊन फिरतो. अरे ती माझे भाऊ आहे. मी इंदिरानगरचं आणि बाहेरची कॉलनीतली काय माझ्यासाठी वेगळी नाही. मला सगळी सारखी आपण, मी नेहमी सांगत असतो, मला सगळी सारखी. मला जितकं जमल तेवढं मी काम करतो. मी तुम्हाला आनंदाची अजून मी बाब सांगतो. बाबांच्या वाढदिवसाला बाबांना तिथं घोषणा केली. मी म्हणलं बाबा, आमच्या विलासपूरला रुग्णालय नाही, दवाखाना नाही, सिव्हिलला दवाखाना आहे, गोडवली दवाखाना आहे, तर माझ्या विलासपूर आणि गोळीबारच्या मैदानाला दवाखाना द्या. माझ्याकडे पत्र आहे, परवा दिवशी पत्र दिलं बाबांना. 20 बेडचं दवाखाना या विलासपूर गोळीबारसाठी मंजूर झालाय. लवकरच आपल्याला माझा नेता, मी सांगेल की काम करतोय. मला इलेक्शनला उभं करून दे, नको करू दे, पण मी लोकांसाठी एवढं करतोय, मला खूप आनंद आहे. आपल्याला माहिती, मी लहान लहान पोरांना, विलासपूरचे कुठलेही लहान लहान पोर असू दे, मला रस्त्यानं भाई बोलून हाक मारतात, ही खूप मला आनंदाची गोष्ट आहे. आणि मी सगळ्यांच्या उपयोगाला यायचं माझा प्रयत्न करतो. कुणी असू दे, म्हणजे कुठलीही माझी विलासपूरची महिला असू दे, माझी बहीण असू दे, ज्येष्ठ असू दे, कुणी असू दे, माझं एवढंच कर्तव्य असतं, मला विलासपूरच्या लोकांसाठी आणि आपल्या इंदिरानगरच्या लोकांसाठी मला करायचं असतं. आपणला विचारा, आपा पण तुम्हाला मी विचारलेलं नाही. देवळाचं काम करताना, कलर मारताना शपथ मी कोणाला विचारलं नाही आणि मला कुणी सांगितलं बी नाही. आता मी गरम होतं म्हणून मी ते बाहेरचंही केलं. भावड्यानं पाण्याचं कनेक्शन लावून वर टाकी जोडली, बाहेर पाणी आपण देतोय. मला या देवळात मी आज बसतोय. पुढच्या वर्षी माझ्या वाढदिवसाला या देवळाचा नक्षा बदलेला मी तुम्हाला आज वाईट देतोय. या पद्धतीने देवळ नाही, मी तर वाईट म्हणत नाही. आता मी देवळ खूप चांगलं आहे, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं खूप चांगलं देवळ आहे. याच्यापेक्षा चांगलं आपलं देवळ होईल अशी माझी इच्छा आहे. बाहेरचा भाग चांगला करू, स्टीलचे ग्रिल करू, या काचेचे सगळं काट करून घेऊ, तेव्हा चांगलं वाटेल आपल्या गावाला. सोबत असं आपलं गाव आहे. आपल्या देऊ सगळ्या इंदिरानगरच्या सर्व नागरिकांचं खूप श्रद्धा आहे, तशीच माझी मी श्रद्धा खूप आहे. एवढंच मला सांगायचंय, माझ्याबरोबर तुम्ही राहा. मी सर्वसामान्य घरातला मुलगा आहे आणि तुमचा मुलगा म्हणून मला मदत करा. मी या वर्षी इलेक्शनला मी तुम्हाला खास करून सांगतो, फिरोज पठाण काही झालं तर इलेक्शनला उभं राहणार आहे आणि माझ्याबरोबर तुमची सगळी मुलं आहेत. मी तुम्हाला खात्री सांगतो, माझ्याबरोबर सगळे मित्र माझे फिरतात. माझ्या बरोबर फिरणारा एकही कार्यकर्ता दारू पित नाही, ही मला खूप गर्वाची बाब आहे. माझ्या बरोबरचा कुठलाही कार्यकर्ता दारू पिऊन फिरत नाही. माझ्या गाडीत कोण दारू पिऊन घेतो आणि मी कुठल्याही पोराला मी दारू प्यायचं, जो दारू पितो एखाद्या 2 पित असेल, 100तला एखादा 2 पित असेल, 99% पित नाही, पण 1 जण मी पित असेल तर मी त्याला समजून सांगतो, बाळ पिऊ नको, आपल्या घराचं वाटोळ करत. माझ्या स्वतःचं दारूचं दुकान आहे. मी त्या दारूच्या दुकानातला 1 रुपया घेत नाही, 1 रुपया खात नाही. कारण की त्या दारूनं किती घरात डिस्टर्ब होतं, किती नुकसान होतं ते मला खूप जवळ नाही. माझ्या गावी वॉटर स्टेशनला सगळ्यांना माहिती, दारूचं दुकान आहे. मी तिथला माझ्या गहू आणत नाही, ज्वारी आणत नाही, मी माझ्या गावातलं घरातलं काही आणत नाही. दारूच्या पैशातलं मला काय नको, म्हणून मला चांगली मित्र भेटली. माझा एकही मित्र दारू पित नाही. ही लय म्हणतं आपा खरं सांगू,
हे बाकी सगळी आता दारू पिणारी खाणारी माणसं खूप आहेत या जगात. 5 मिनिटं खात्यात दुसऱ्या दिवशी शिवाय देतात, आता जेवतात आणि दुसऱ्या दिवशी उठले की शिवाय देतात. याचं खाल्लं संपला विषय. पण माझ्या बरोबर सगळी पिंजारी इंद्रानगरची सगळी तुमची मुलं असतील, कुणाची बहीण असेल, कुणाचा भाऊ असेल, माझ्या विश्वास ठेवा, माझ्या बरोबर सगळी पिंजारी, जसं प्रवीण म्हणला 4 व्हीलर मध्ये फिरावी, माझ्या बरोबर सगळी पिंजारी मित्र मोठ्या गाडीत दिसतात. तुमचे सगळ्यांचे भविष्यात आत्ताचे घरे ते जे बंगले होत्या, मी शिवचंदी आणि माझी एवढीच इच्छा आहे, आपली पोरं आपली माणसं मोठी व्हावी. माझे एवढंच ईश्वरचरणी प्रार्थना असते. आपण सांगितलं कॉन्क्रीट काम दुसरीकडे पलीकडे संडास बाथरूम आपल्याकडे आहे ते खराब आहे. मी ते बी सांगितलं साहेबांना, बाबा हे संडास बाथरूम मला दुरुस्त करून द्या. समोरच्या बाजूला आपण टॉयलेट बाथरूम बांधलंय, खूप सुंदर बांधलंय आणि तिथं स्वच्छता बी ठेवतात. तुमचं मनापासून अभिनंदन. म्हणजे आपणच जातो आपणच स्वच्छता ठेवतो, ही खूप चांगली गोष्ट आहे. तसंच आपण मागच्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे ती स्वच्छ करू. आता पण तुमचे सगळ्यांचे सहकार्य काय लागणार आहे हे सांगतो. या 15-8 दिवसात हे काम चालू होणार आहे. रस्ता उकरणार आहे. आपण रस्ता का खाली घ्यायचा आपण सांगितलं, 4-5 फूट खाली रस्ता गेला पाहिजे. आता आम्हाला रस्ता केला तर हा रस्ता आपल्या उंबऱ्यापेक्षा वर जाईल, सगळ्यांच्या उंबऱ्यापेक्षा वर जाईल. म्हणून हा रस्ता फोडून त्याचे नवीन पाईपलाईन तुम्हाला टाकून सगळ्यांच्या घरात नवीन पाईपलाईन 36 कोटी रुपयाची शिवेंद्र बाबांना मंजूर केली. त्या नवीन पाईपलाईनच्या सगळ्यांना नवीन कनेक्शन, म्हणजे जुने जे कनेक्शन आहेत ते तसेच राहणार आहेत, पण नवीन कनेक्शन आपल्या सगळ्यांना काढून देणार आहेत आणि नंतर कॉन्क्रीटचा रस्ता करणार आहेत. 5-25 वर्ष आपल्या रस्त्याला बघायची गरज नाही. जसं माझ्या घरापाशी केलंय, जसं माझ्या घरापाशी लाईटी लावल्यात नाही का साईडनं आणि झाडं लावल्यात, तशी सगळ्यांना जागा द्यावी. सगळ्या ह्या लाईनीला आजच्या लाईटी, त्या पलीकडच्या लाईनीला लाईटी लावू. इंदिरानगर कुणी इंदिरानगर म्हणणार नाही आणि इंदिरानगर आहे ते आमचं इंदिरानगरच आहे. आपलं इंदिरानगर कुणी काढून घेऊ शकत नाही. तुमच्या मालकीचं इंदिरानगर आहे, एवढंच मला तुम्हाला सांगायचं. तुमच्या मालकीचं इंदिरानगर आहे, आता तुमचं इंदिरानगर कुणी काढू शकत नाही. का? सरकारी फंड पडतो, सरकारी सगळं पडतं, त्यामुळं तुमचीच मालकी आहे इंदिरानगरची, कुणाची मालकी राहिली नाही. तर 100% इंदिरानगर तुमच्या मालकीचं आहे. सगळ्यांचं सहकार्य असू दे. मला इथं वाढदिवसाला बोलावलं, मी खूप मोठं लेक्चर दिलं. मोठं लेक्चर द्यायचं कारण काय, तुमची सगळ्या माझ्या माता भगिनी, सगळे ज्येष्ठ माझे युवक मित्र सगळे इथं आहेत. मला इथं माझ्या वाढदिवसाला बोलावलं आणि माझा वाढदिवस इथं तुमचा साजरा करताय. तुमचे सगळ्यांचे मनापासून मी माझ्या कुटुंबावतीनं आणि श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसलेंच्या वतीनं मी तुमच्या मनापासून सगळ्यांचा आभार मानतो. तुमचा एक मुलगा म्हणून, भाऊ म्हणून कायम माझ्यावर, तुमच्या डोक्यावर, तुमच्या सगळ्यांच्या माझ्या डोक्यावर हात असू दे एवढंच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि जराई मायाला एवढंच प्रार्थना करतो, माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तुमची सेवा करायची संधी मिळावी. एवढंच बोलून मी बोलू शकतो.
त्यांनी सतत समाजातल्या लोकांसाठी काहीतरी करण्याचा ध्यास घेतलेला आहे आणि त्यासाठी जसं काही देवाने त्यांना जन्म दिलेला आहे अशा या सगळ्यांच्या लाडक्या बहिणीचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून आम्हाला वैष्णवी भजनी मंडळाला त्यांनी इथं भजन म्हणण्याचा आणि त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा चान्स दिला म्हणून त्यांना खूप खूप आमचे त्यांना आशीर्वाद आहेत आमच्या मोठ्या लोकांचे आणि मोठ्या त्यांच्यापेक्षा मोठ्या असलेले आणि त्यांच्यापेक्षा लहान असलेल्यांचे सुद्धा आणि बाईंनी जे काय आता कार्य केलेले आहे त्या सगळ्यांना तर माहितीच आहे. बाई तर अभिमानानं सांगतात मी 10वी नापास आहे पण जी मुलं माझी इथं डॉक्टर वकील इंजिनियर होतील परदेशात जातील आणि त्यांची जर इच्छा त्यांची जर आर्थिक स्थिती चांगली नसेल तर मी स्वतः त्यांचा खर्च करेन. इतक्या मोठ्या मनाचा उमदा माणूस आहे त्याच्यामुळे खरोखरच देवानं त्यांना समाजासाठी जन्माला घातले असं मला वाटतं. त्या आम्हाला बाईंचा सगळ्यांनाच अभिमान आहे आणि बाईंना आज या वाढदिवसा दिवशी उदंड आयुष्य मिळो त्यांचे आरोग्य संपन्न आयुष्य मिळो आणि त्यांची जी इच्छा आकांक्षा आहे ती त्यांची पूर्ण व्हावं त्यांची यशस्वी वाटचाल हो अशी आमच्या वैष्णवी भजनी मंडळातर्फे मी आणि सगळ्यांना त्यांना शुभेच्छा देतो. भावांना आलेल्या शुभेच्छा द्यायला बाईंना उदंड आयुष्य लाभो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा. बाई घराघरात पोहोचलेली बाईंचे काम एवढं मोठं आहे की आमच्या सगळ्या वृद्धापकाळाच्या बायकांना सगळ्यांना खूप संधी दिलेली आहे आणि खूप मनोरंजन केलेले असेच कार्यक्रम नेहमी करतात ते आणि परत हे करावे आणि उदंड आयुष्य लाभो त्यांना म्हणजे आम्हाला आनंद बरं पडतो. बाई घराघरात पोचलेले इतके पोचलेले की वाट बघतात त्यांची की बाई ऑफिसला कधी येतात ते आणि आम्ही काहीतरी सांगतोय त्यांना असं चाललेलं आहे. पुढचं कोण बोलणार बाई आतापर्यंत काम करतायत पण बाईंचा मला तर हा विश्वास आहे आणि सर्व लेडीजला आहे की बाई इथून पण तसंच काम करणार आणि सर्व कार्यक्रम करणार. बाईंना खूप खूप वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा आणि त्यांच्यासोबत त्यांचे जे सहकारी आहेत रवी दादा रुपालीताई पूनमताई सर्वच चांगले आहेत. त्यांना एक फोन केला की सर्वजण काही अडचण असेल तरी मदतीला धावून येतात. काय बाई तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. विलासपूर आणि गोळीबार मैदान परिसरातील आपल्या सगळ्यांचे लाडके भाई विलासभाई यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण इथं जमा झालो. आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या हातून चांगली सत्कृत्य व्हावी. ते नेहमी स्वतः म्हणतातच मी जनसेवक आहे नगरसेवक व्हावं नव्हे नगराध्यक्ष व्हावं अशी आमची आशा होणार. पण ठीक आहे ते आपल्या हातातल्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या आपण सर्वजण मिळून करूच नक्की. पण त्यांना आपल्यातर्फे वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक आपले प्रभाग क्रमांक 17चे लाडके नेतृत्व फिरोजबाई पठाण हे खरं तर सगळ्याच बहिणींच्या त्या लाडके भाऊ झालेले आहेत. त्यांच्या शब्दाला भरपूर बहिणी मान देतात आणि त्यांच्यासाठी कमीत वेळात ह्या सगळ्या महिला जमा झालेल्या आहेत आणि सगळ्या महिला इथं आल्याबद्दल प्रथम सगळ्यांचे मी आभार मानते की तुम्ही बाईला शुभेच्छा देण्यासाठी इथं आलात
आणि बाईंनाही असंच प्रोत्साहन देत राहावं, आम्हालाही तुमच्याकडून प्रोत्साहन असंच राहू देत. तुम्ही ज्यावेळी आमच्या पाठीमागं उभे राहाल तशीच आम्हाला ताकद मिळेल की पुढे आम्ही काहीतरी काम करू तुमच्यासाठी. अशी सगळ्यांची ताकद आमच्या पाठीमागं राहू द्यात. आणि फिरोजबाईंना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. कमी वेळात इथं मला पूनमताईनं, रुपालीताईनं, रवी भैयानं सांगितलं कमी वेळेत माझ्या वाढदिवसासाठी जमला. पण मी तुम्हाला बहिणी म्हणून आणि माझ्या माता भगिनींनो, मी तुमचाच भाऊ, एक भाऊ आहे. आणि मला एवढी खात्री आहे, जेव्हापासून मी या गोळीबारचं, विलासपूरचं, रवी असू, मी असू, सगळ्या पूनमताई, रुपालीताई, गणेश असू आणि भरपूर भाऊसाहेब महाराजांच्यापासून ज्येष्ठ माझे खूप भाऊसाहेब महाराजांचे जवळजवळ सर्व मित्र आहेत, बाबांचे मित्र आहेत. आणि मी तुमच्या एवढं सगळ्यांच्यावर का प्रेम करतो हे बी तुम्हाला कळत असू दे. तुम्ही सगळीजण पूनमताईच्या, रुपालीताईच्या माध्यमातून माझ्या माता भगिनी मला मिळाला. मी विलासपूरला जास्त काम करत होतो, गोळीबारला काम करत नव्हतो. पण जेव्हा हातदवाड झाली तेव्हापासून रवी असू दे, मी असू दे, शिवेंद्र बाबा असू दे, हे सगळं तुम्हाला दिसतंय. आज मी खोटं बोलत नाही. शिवेंद्र बाबांचं कष्ट आहे. हे रस्ते, गटर, लाईट, पाणी, तुम्हाला आता जे पाण्याची समस्या आहे मला खूप माहिती आहे. पाण्याची समस्या मी वारंवार का सांगतो, घरात पाणी लागतं. 36 कोटी स्कीम चालू आहे, ती बाबांच्या माध्यमातून चालू आहे. या पुलाचं काम चालू आहे, ते बाबांच्या माध्यमातून चालू आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं इथं सगळे ज्येष्ठ माझे पॅरेंट स्कूलला चालायला जातात, ते बाबांना स्वतः येऊन, पूनमताईला यांना सगळ्यांना माहिती आहे, जे राजकारणात बघतात, बाबांना स्वतः येऊन सर्वे करून हा रस्ता व्हायला पाहिजे. सगळी ज्येष्ठ माझे तरुण, ज्येष्ठ महिला वर्ग रोज चालत जातात, जवळजवळ 100-200 लोक चालत जातात. म्हणून या रस्त्याचं काम घेतलंय. सगळं करणारा आपले लोकप्रतिनिधी आमदार शिवेंद्रराजे भोसले, त्यांचा मी कार्यकर्ता आहे. आणि मी तुम्हाला बहीण म्हणून आणि माझ्या माता भगिनी म्हणून मी तुम्हाला शब्द देतो, माझ्या विलासपूरचं जी अवस्था आहे, रस्ते, गटर, स्वच्छता, तसं माझ्या गोळीबार मैदानच्या सगळ्या कॉलनीतले रस्ते, गटर, पाणी नाही केलं तर तुम्ही मला मतदान करू नका. मी तुम्हाला सगळ्यांसमोर सांगतो. मी एवढ्या खात्रीने का सांगतो, अजून 6 महिन्यानं या विलासपूरचं गोळीबारचं चेहरा मोहरा तुम्ही सगळा बदलणार आहे. आत्ता बी बाबांना जे फंड आणलाय, जे काय कॉलनीतल्या आतल्या बाजूला रस्ते नाहीत तिथं, मी सांगतो ना तुम्हाला, मला सगळं माहिती आहे. तुम्हाला 6 महिन्यात बाबांचे इलेक्शन नंतर, बाबांच्या इलेक्शनच्या अगोदर सगळं करून देणार आहे. माझा शब्द आहे, माझा शब्द आहे. जसं विलासपूर स्वच्छ दिसतंय तसं गोळीबार मैदानचं बारकाना बारके कॉलनीतला सगळा रस्ता, गटर ही सगळं होणार आहे. आणि माझ्या माध्यमातून नाही, मी नुसता निमित्त आहे. मी असू, रवी असू, रवी माझ्यापेक्षा 24 तास या गोळीबारला, पूनमताई, रवी हे पळत असतात. मी तिकडं विलासपूरचं बघत असतो, मी मुंबई, पुणा, बाबांच्यावर फिरत असतो. पण खाली काम करणारे माझे सगळे सहकारी मित्र आहेत आणि माझी सगळी टीम, मी ठराविक लोकांचं नाही, सगळ्यांनी. आणि त्यात तुमचा सगळ्यांचा सहभाग आहे. तुमच्यामुळे मला ताकद येते, तुमच्यामुळे मी खर्च करतो. माझे काय पैसे 2 नंबरचे नाहीत. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, आईची शपथ सांगतो, माझा कुठलाही 2 नंबरचा पैसा नाही. काय असेल ती मी कष्टानं कमावतो. त्यामुळं मी अजिबात कुणाला घाबरत बी नाही आणि कुणाचंही मी भीती ही करत नाही. मी खूप कष्टानं पैसे कमावतो. तेच कष्टाचे पैसे मी सगळ्यांच्यावर खर्च करतो. मला तुम्हाला सगळ्यांना परत एकदा सांगायचं आहे, माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला तुम्ही एवढी मदत करता. माझ्या बहीण म्हणून तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे सगळ्यांना, पूनमताई असू दे, रुपालीताई असू दे, इतर कुणी असू दे, सगळ्यांसाठी जी काय मी काय करीन तुम्हाला, त्याला ते तुम्ही बदला. भजनी मंडळात जाता येत नाही, अडचण आहे. ते पोलीस डिपार्टमेंटचं आणि आपले शासकीयचं दोघांची अडचण आहे, म्हणून ती पोलीस डिपार्टमेंट देत नाही. आता इतक्या दिवस त्या गोळीबारची शाळेची अवस्था काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपली मुलं शाळेला जातात, शक्यतो मुलं कमी व्हायला लागली शाळेत, त्या शाळा गळती पडायची अवस्था आहे. तरी पोलीस खात्याकडनं त्यांना मंजुरी मिळत नाही. पण मी 100% तुम्हाला खात्रीने सांगतो, बाबांच्या प्रयत्नातनं मी ते करून घेतो. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो साहेब, मी ह्या गोळीबार मैदानचं कुठलंही काम ह्या 6 महिन्यात ठेवणार नाही. तुम्हाला लाईट, गटर, पाणी माझ्याकडे आत्ता मला माहिती आहे किती फंड आहे,
किती पैसे आले आहेत आणि किती नाही तुम्ही बघा. वरच्या जायचा रस्ता कुणी करत नाही, हे बाबांच्या माध्यमातून होतंय. एवढंच मला सांगायचं आहे, दुसरं काही मला सांगायचं नाही. पुन्हा एकदा तुम्ही सगळीजण माझ्या वाढदिवसाला आला, तुमचे मनापासून सगळ्यांचे आभार मानतो. खास करून माझ्या दोघी बहिणी पूनमताई, रुपालीताई, मी बहीण म्हणून सांगतो. मी कायम इलेक्शनमध्ये नाही उभं राहिलो तरी कुणाला निवडून आणायचं कुणाला नाही निवडून आणायचं या फिरोज पठाणची तुमच्या भावाची ताकद आहे, एवढं मी तुम्हाला आज सांगतो. कुणी बी उभं राहू दे, मी सांगल तोच नगरसेवक होईल आणि मी सांगल तोच नगरसेवक होईल. मी एवढ्या खात्रीने का सांगतोय, मी लोकांच्या ते लोकांचं काम करतोय, लोकांना मदत करायची माझी भावना आहे. तिथून पुढे बी मी नगरसेवक नाही झालो तर मी तुमच्यासाठी सगळ्या कामाला सगळ्या गोष्टीला मी कायम बरोबर राहील. फक्त तुम्ही शिवेंद्र बाबांच्या बरोबर राहा. आता जसं उदयन महाराजांना तुम्ही मतदान केलं, चांगल्या पद्धतीने उदयन महाराजांना खासदार म्हणून आपण सातारा तालुक्यात निवडून आणलं, तसंच ह्या गोळीबार मैदानचं 99% मतदान व्हायला पाहिजे शिवेंद्र बाबांना. आता शिवेंद्र बाबांचं इलेक्शन आहे, एवढ्यासाठी मी तुम्हाला हात जोडून सांगतो, शिवेंद्र बाबांना ह्या गोळीबार विलासपूरमधनं वार्ड क्रमांक 17 मधनं 99% मतदान आपण करून दाखवायचंय. पुन्हा एकदा माझ्या वाढदिवसाला तुम्ही सगळेजण आला, तुमच्या मनापासून बहीण माझ्या माता भगिनींचं मनापासून मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो. जरा उभं राहून टाळ्या वाजवत का? त्यांना मानवंदना देऊया. सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचा लाडके भाईजान सन्माननीय फिरोजभाई पठाण आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित होत आहेत. त्यांचा वाढदिवस आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत असताना या ठिकाणी उपस्थित झालेले सातारा नगरपालिकेचे माजी नगरसेवक, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि तुमच्या सर्वांना विनंती राहील, भाई फिरोजभाई पठाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. ऐतिहासिक शाहूनगरीचे लोकप्रिय नगरसेवक सन्माननीय शेखर मोरे आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. टाळ्या वाजवून स्वागत करूयात सन्माननीय फिरोजभाई पठाण यांचं. उपस्थित असलेले सन्माननीय चालीमध्ये कायमच त्यांच्या पाठीशी राहणाऱ्या त्यांच्या भगिनी पूनमताई असतील, रुपालीताई असतील, वैष्णवीताई असतील, या सर्वच प्रमुख मंडळींचं आजच्या या अभिष्ट चिंतन कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत आहे. तसं बघायला गेलं तर फिरोजभाई वर्षांपासून आपल्या सगळ्यांनाच नित्याचा आणि परिचयाचं झालंय. बाबा तर कामाचा आवाका बघितला बाबांच्या कामाचा. तसेच फिरोजभाईंना काल एक महत्वाची गिफ्ट दिली आपल्या या विलासपूर भागासाठी.
20 बेडचं अद्ययावत हॉस्पिटल प्रस्तावित केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांचा पाठपुरावा मी काल बाबांनी शब्द दिला होता आणि काल ते मंजूर झालेलं आहे. त्याचा लवकरात लवकर सर्वे होऊन आता बजेटची तरतूद बाबांनी त्यासाठी 12 कोटीची केलेली आहे. खरंच असा कामाचा आवाका बघितल्यानंतर मी काल रात्री जवळजवळ 3-4 तास त्यांच्या गाडीतच होतो. सगळा त्या म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल 2 दिवस झालं वाढदिवसानिमित्त जे कार्यक्रम घेतले होते तर त्याचा रिव्ह्यू ते गाडीत बसून घेत होते. काय झालं, स्वच्छता कुठपर्यंत झाली आणि त्यांची खरंच टीमवर्क जोरात आहे. ज्या त्यांच्या भगिनी आहेत संपूर्ण त्यांचे कार्यकर्ते अतिशय मनापासून जरी बाहेर जरी इथे नसले तरी अतिशय चोखपणे काम ते करत असतात. तर बाहेरनी कोणाचा म्हणजे कोण रागावलंय कोण रुचलंय याचं तमा न बाळगता आपलं काम चालू ठेवलं आणि त्याचं फलित म्हणून त्यांना अशी टीमवर्क लाभलं. अशा बाईंना आज शुभेच्छा देण्यासाठी आमचे मित्र अमोलजी मोहिते चेअरमन साहेब, तसेच आमची मुलुक मैदान तोप अविनाश कदम, तसेच देवनदादा आप्पा पिसाळ असे मान्यवर उपस्थित राहिले. त्यांचं गोडोली गावातर्फे मी आभार व्यक्त करतो आणि परत एकदा फिरोजबाईंना मी शुभेच्छा देतो. आज माझे सहकारी फिरोजबाई पठाण, त्याचबरोबर आमच्या सर्वांचे नेते शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक, आज त्यांचा वाढदिवस होत असताना इथं उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिक, त्याचबरोबर उपस्थित असलेला त्यांचा मित्र समूह, महिला वर्ग, त्याचबरोबर इतर बंधू आणि भगिनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना इथं उपस्थित असलेले माझे सहकारी आमचे पक्षप्रमुख अविनाशजी कदम, त्याचबरोबर माझे सहकारी जनता बँकेचे चेअरमन अमोलजी मोहिते, त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी नगरसेवक शेखर मोरे पाटील, त्याचबरोबर उपस्थित असलेले माझे दुसरे सहकारी बाळासाहेब पिसाळ आणि असंख्य आमचे असणारे सर्व सहकारी. वाढदिवस हा साजरी होत असताना वाढदिवस हा साजरी झालाच पाहिजे. फिरोजबाई, वर्षातनं एकदा ज्या वेळेला वाढदिवस येतो त्या वाढदिवसाला आपले सर्व मित्र, आपल्यावर प्रेम करणारे ज्येष्ठ नागरिक, महिला, सगळे आपल्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते त्या निमित्ताने एकत्र येतात आणि एकत्र आले की सगळ्यांचा संवाद होतो आणि संवाद झाला की मग कामाला आणखी डबल गती येते, एक ऊर्जा येते आणि ती ऊर्जा तुमच्यात आहेच. पूर्वीपासून तुमची काम करण्याची जी धमक आहे ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. कारण कार्यकर्ता एवढा सहजासहजी घडत नसतो. आपल्याला दिसताना मोठं दिसत असतं की काय नाही फिरोजबाई मोठ्या प्रमाणात काम करताय, पण त्या कामाच्या मागचं जे कष्ट आहे ते कुणाला दिसत नाही. समाजामध्ये काम करताना प्रत्येक गोष्टीचा त्याग करावा लागतो. म्हणजे कुटुंबाकडे सुद्धा दुर्लक्ष होतं, माणसांना पूर्ण वेळ द्यावा लागतो. बोलताना प्रत्येक माणसाच्या बाजू, त्यांचे असणारे प्रश्न सगळे समजून घ्यावे लागतात. ते समजून घेताना प्रत्येकाची सांगण्याची ढंग वेगळी असते, प्रत्येकाची बोलण्याची भाषा वेगळी असते, पण सगळ्यांना संयमानं समजून घ्यावं लागतं. हे कार्यकर्त्याच्यात गुण असले की तो नंतर समाजापुढे नक्कीच मोठा होतो आणि हे गुण माझे सहकारी मित्र फिरोजबाई यांच्याकडे आहे. फिरोजबाई, अशाच पद्धतीने आपण काम करताय. त्या कामाचं मोल मगाशी सरांनी बोलून दाखवलं की नगरसेवक व्हायच्या आधी एवढी सगळी आपण जर कामं करतो तर नगरसेवक झाल्यानंतर आपण किती कामं कराल हे आज कोणीच सांगू शकत नाही. पण समाजासाठी आपण आत्तापासून वेळ देता, त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं. कितीतरी त्यांच्यावर समाजकार्य करताना बरेच संकट आले, आपण पेपर बी वाचले, बरेच संकटाला तोंड पण दिलं. तोंड कोण देऊ शकतो? तो सच्चा कार्यकर्ता आहे. समाजाची खरोखरच माझ्या पाठीशी ताकद आहे. सामान्य माणसाची, सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे, त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे असं समजून जो कार्यकर्ता काम करतो तोच कार्यकर्ता समाजामध्ये टिकतो. अशी कितीतरी फिरोजबाई संकट येतात, वादळ येतात, हे अनुभव आपल्या पाठीशी असले तरी समाज आपल्या पाठीशी आहे. आणि एवढंच मी या ठिकाणी सांगेन की जे सहकारी आहेत, जे आजचे संयोजक असतील, नियोजक असतील, इथे उपस्थित असलेले, त्यांच्यावर फिरोजबाईंच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते असतील, कार्यकर्त्यांनी असेच फिरोजबाईंच्या पाठीशी उभं राहून
दुःखामध्ये त्यांच्या पुढं आणि सुखामध्ये त्यांच्या पाठीशी असावं आणि ज्येष्ठ नागरिकांनी असेच त्यांना आतापर्यंत जसं सहकार्य केलं, जसं मार्गदर्शन केलं, अशा पद्धतीनं मार्गदर्शन करावं एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि माझ्या वतीनं फिरोजबाईंना मी लाख लाख शुभेच्छा देतो वाढदिवसानिमित्त. आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये समाज कार्यामध्ये त्यांचं कार्य असणारं किंवा आम्ही सर्व सहकारी म्हणून त्यांच्याबरोबर त्यांच्या कार्यात त्यांच्या बरोबरीनं कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर काम करू आणि समाजासाठी आम्ही सर्व तत्पर, आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उभं राहू एवढंच या वाढदिवसानिमित्त सांगतो. आणि पुन्हा एकदा आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो. आजच्या कार्यक्रमाचं जे नियोजन केलं त्या नियोजनाबद्दल मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि 24 तास ऍक्टिव्ह असणारे आमचे सहकारी रवी पवार हे मागाशी पाठीमागे थांबले होते, कधी व्यासपीठावर नाही आता मागे राहून काम करतात. नक्कीच फिरोजबाईंच्या बरोबर त्यांचं योगदान असतंय, त्यामुळे त्यांचंही मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद. आज 5 जुलै 5/5 आणि हा 5/7 म्हणजे सगळ्यांची साथ असलेला हा आपला हिरा, आपला सगळ्यांचा मित्र, भाऊ, बंधू, सगळंच काही असं फिरोजभाई यांचा वाढदिवस. तसं म्हटलं तर हा वाढदिवस मला वाटतंय की 5 जुलैला साजरा होतो असं नाही. दर महिन्याला तुमच्याकडे कुठला ना कुठला कार्यक्रम असतो, कुठला ना कुठला एखादा सण असतो आणि त्याचं औचित्य साधून सगळ्या आपल्या ज्येष्ठ नागरिकांना बरोबर घेऊन, तरुण सहकार्यांना घेऊन आणि फार मोठी ताकद म्हणजे महिला मंडळ हे इतकं ऍक्टिव्ह आहे. आम्ही साताऱ्यात सगळीकडे फिरतो, पण या भागातल्या महिला जेवढ्या ऍक्टिव्ह आहेत तेवढ्या साताऱ्यातल्या महिला ऍक्टिव्ह नाहीत, हे मी जबाबदारी सांगतो. आणि हे खरंच कौतुक आहे. जर महिला ऍक्टिव्ह असतील तर निश्चित आपल्या भागाचा, आपल्या शहराचा विकास होतो. महिला शिकली की घर उंचावतं, घर सुधारतं म्हणतात. तसंच हे सूत्र या भागातलं, या महिला इतक्या ऍक्टिव्ह आहेत आणि प्रत्येक गोष्टीत सहभाग घेतात. आणि त्या महिलांना हा भाऊ मिळाला आहे की जो ज्याच्याकडं नाही हा शब्दच नाही. कुठला कार्यक्रम असू दे, मग ते होम मिनिस्टर असू दे, नाहीतर हळदी कुंकू असू दे, गणेश उत्सव असू दे, गुढीपाडवा असू दे, काय कुठला असेल तो सण, शिवजयंती साताऱ्याच्या बरोबरीने तुम्ही साजरी करता. म्हणजे हे सगळे तुमच्यातली ऊर्जा जी आहे ती एकत्र येते आणि चांगल्या कामासाठी सगळीजण तुम्ही एकत्र येता. आणि त्याचं नेतृत्व तुमच्या इथल्या इतकी नेते मंडळी असताना सुद्धा तुम्ही फिरोज पठाणकडे दिला, याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. रवी पवार जाणकार आणि 24 तास 7ही दिवस आणि 365 दिवस म्हणतो आपण, 7 दिवस म्हणून कंटिन्यू लोकांच्यात असणारा, लोकांना वेळ देणारा, अडीअडचणी तुमच्या ज्या आहेत त्या आमच्यापर्यंत, महाराजांच्यापर्यंत आणून त्याला मार्ग काढून देणारा अमित मैपाल सारखा एक चांगला फायनान्सर म्हणतात, कशालाही नाही म्हणत नाही तो. कुठल्याच गोष्टीला कुठलीही गोष्ट असेल तर लगेच हात वर असतो प्रमाणात अशी सगळी मंडळी तुमच्या भागात आहेत. हा निश्चित खजिना. आणि मी तर म्हणेन या भागाचं लोक खरंच नशीबवान आहेत, कारण माणसं मिळत नाहीत काम करायला. कोविडच्या काळात तुमच्यातलं जे काम झालं ते म्हणजे उल्लेखनीय आहे. कुठं कशाचेच कमी पडून दिलं, भाजी नाही, दूध नाही, काय अंडी काय, म्हणजे खरोखरी जेव्हा अख्खा जग अडचणीत जातो तेव्हा बिलासपूरमध्ये मात्र व्यवस्थित सगळ्यांची दिनचर्या चालली होती. आणि हे सगळं श्रेय जर म्हणाल तर या टीमवर्कचं आहे. मग महिला मंडळी असतील, तरुण कार्यकर्ते असतील, ज्येष्ठांचं मार्गदर्शन असेल आणि ह्यामुळेच ते शक्य झालं. आणि ह्याचं फिरोजबाईंनी घेतलेला सहभाग हा उल्लेखनीय आहे, आपल्याला माहिती आहे. अशीच मंडळी सातारा शहरात ठिकठिकाणी व्हावीत. आदरणीय व्यासपीठ, माझे सर्व ज्येष्ठ आविदादा असू दे, जयवंतदादा, अमोलजी मोहिते, शेखर पाटील,
आप्पा पिसाळ, खाडेसाहेब, पवार सर आणि इथं सगळ्या या बाजूला माझ्या माता भगिनींना सर्वांचं नाव घेत नाही, व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि इथं बसलेले सर्व माझे ज्येष्ठ आणि माझ्या समोर बसलेले सर्व माझ्या माता भगिनींनो आणि माझ्या मागच्या बाजूला आहेत सगळे माझे युवक मित्र, हा वाढदिवस अविदादा, अमोलजी मोहिते आणि जयवंतदादाला सांगतो. शेखर पाटील, मी तुमच्या सगळ्यांपेक्षा ज्युनियर आहे. मला एवढीच विनंती करायची आहे तुम्हाला बाबांच्या माध्यमातून, माझ्यासारखा छोटासा कार्यकर्ता तुमच्या बरोबर असावा ही मी माझ्या विलासपूरच्या लोकांच्या वतीनं मी विनंती करतोय. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तुम्ही बरोबर घेऊन चालावं अशी माझी विनंती आहे. दुसरी गोष्ट, तसं काही नाही होणार, माझ्याकडनं काही चुकणार नाही. तुम्ही सिनियर माणसं आहेत, मी सिनियरचा आदर कायम राखणार आहे. मला खास करून दादा बोलले, जयवंतदादा बोलले, अविदादा बोलले, शेखर पाटील बोलले, सर बोलले, माझं एवढं कौतुक केलं. हे सर्व त्या कौतुकाच्या मागं एक व्यक्तिमत्व आहे, ते माझे श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले. माझ्या महाराजांना मला या विलासपूरला घडवलंय आणि विलासपूर गोळीबार मैदान असू दे, विलासपूर असू दे, शाहूनगरचा भाग असू दे, ज्यावर भाऊसाहेब महाराजांपासून बाबांच्यावर प्रेम करणार आणि भाऊसाहेब महाराजांच्यावर प्रेम करणारी माणसं इथं खूप काही बाबांचे शिक्षक बी आहेत, काय भाऊसाहेब महाराजांच्यावर प्रेम करणारी, भाऊसाहेब महाराजांच्या बरोबर काम केलेले तिथं सगळी मंडळी आहेत. सगळीजण या भागातली लोक भाऊसाहेब महाराजांना बाबांच्यावर प्रेम करतात. त्याचबरोबर मी बाबांच्या बरोबर असतो, मी एकटाच नसतो, सगळीच बाबांच्या बरोबर असतात. पण बाबांच्या बरोबर असल्यामुळे मला बी लोक हळूहळू प्रेम करायला लागले. त्याचबरोबर माझ्या इथं असलेले सर्व विकास कामं ही बाबांच्या माध्यमातून चाललंय. अविदादा बोलले की खरंय, 36 कोटी रुपये दिले, मध्ये पाण्याची स्कीम आणली, परत आता ज्या पॅरेंट स्कूल ते पालवी चौक 4,92,00,000 रुपये दिले. माझ्या विलासपूर गोळीबारला माझ्या हिशोबाने अविदादा सारखा आकडा काढत असतो, कारण की अविदादा सगळे आकडे ठरवत असतो. अमोल मोहिते, अविदादा हे सगळे वाड्यात बसून ठरवत असतात कुठल्या वार्डात काय टाकायचं. माझ्या दोघांची सारखी आमची होत असती, पण ही सिनियर मंडळी मला समजून घेतात. मी नाही म्हणलो माझ्या वार्डात हे काम टाकायचंय, पहिलं नाही म्हणतात दोघं बी, अमोल मोहिते आणि अविदादा पहिलं नाही म्हणतात, पण माझं काम पहिल्या 5व्या नंबरला हे असतं. एवढंच मला त्यांचं सगळ्यांना स्वागत करायला पाहिजे, कारण की बाबा त्यांना लिस्ट बनवायला सांगतात की दोघं माझं काम नाही म्हणत नाहीत आणि काम टाकतात. पहिलं नाही म्हणतात, पण 100% 5व्या-6व्या नंबरला काम असतं. बद्दल त्यांचं दोघांचं अभिनंदन. आणि विलासपूरच्या जे कामाची गती चालली अविदादा, म्हणजे माझ्या हिशोबानं जेव्हापासून हे सरकार बदललं, देवेंद्र फडणवीस साहेब असू दे, एकनाथ शिंदे साहेब असू दे आणि अजितदादा असू दे, बाबांच्या माध्यमातून जे काम चाललंय, साताराचा विकास आणि सातारा जावलीचा विकास ज्या पद्धतीने चाललाय, हे आपले लाडके आमदार त्यांच्यामुळे चाललंय. पण हे सरकार बदलल्यानंतर माझ्या विलासपूरला माझ्या खात्रीनुसार आतापर्यंत 35 कोटी रुपये फक्त विलासपूरला लाईट लावण्यासाठी, गटर करण्यासाठी आणि रस्ता बनवण्यासाठी हे आपल्या आमदार साहेबांना दिले. आज ते नाहीये, त्यांचं बरोबर आज सगळ्यांना टाळ्या वाजून सत्कार करायला पाहिजे. आज देशाच्या आपल्या इंडियन टीमच्या कॅप्टनच्या बरोबर त्यांचा फोटो आला आणि त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी ओळख करून दिली, की तिथं माहिती घेतली, ओळख करून अशी दिली, सातारचे छत्रपती घराण्याचे राजे शिवेंद्रराजे आणि 4थ्या टर्मला आमदार आहेत. ते स्वतः रोहित शर्मा स्वतः म्हणले, तुम्ही एवढ्या लवकर आमदार झाला. वय विचारत होता बाबांना, बाबांना त्यांना वय बी सांगितलं. म्हणजे आता बाबांची टर्म 5वी टर्म आहे. ही 5वी टर्म ही तुमच्या सगळ्यांच्या ताकदीनं आणि तुम्ही सगळी जण बरोबर आहेत. ही 5वी टर्म सगळ्यात जास्त मतानं आपण बाबांना निवडून द्यायचंय. ज्या पद्धतीनं उदयन महाराजांना सगळ्यात जास्त सातारा तालुक्यातनं, सातारा जावली तालुक्यातनं मतदान केलं, की तुम्ही सगळ्यांना बाबांच्या नेतृत्वात आम्ही सगळ्यांना काम केलं. ज्या पद्धतीनं उदयन महाराजांना निवडून दिलं, त्या पद्धतीला बाबांना ह्या विलासपूर गोळीबारला अविदादा, अमोलजी मोहिते, जयवंतदादा, शेखरदादाला मी सगळ्यांच्या ह्यांच्या वतीनं तुम्हाला वचन देतो, ज्या पद्धतीनं बाबांना मतं पाडायला पाहिजेत, ज्या पद्धतीनं बाबांना ह्या विकास कामासाठी ह्या गोळीबार विलासपूरला पैसे दिलेत,
मी रवी भाऊ भैया असू दे, अमित मैपाल असू दे आणि माझ्या वैष्णूताई, पूनमताई, रुपालीताई आणि माझ्या सगळ्या बसलेल्या माता भगिनींनो, ज्येष्ठांच्या वतीनं मी तुमच्या वतीनं सगळ्यांना यांना ग्वाही देतो. सगळ्यात जास्त साताऱ्यात बूथवर मतदान दिसेल ते विलासपूर गोळीबारला दिसेल, एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना माझ्या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला एक सांगतो. तुम्ही बाबांनाही सांगा, मी नाही दिलं मतदान तर मला तिकीट देऊ नका, एवढं मी तुम्हाला खात्रीने सांगतो. म्हणजे तुमच्या जागती मी बोलतोय, बोलू का? 99% बाबांना मतदान व्हायला पाहिजे, 1-2% मतदान इकडे तिकडे व्हायला पाहिजे. आता आपल्या नेत्याची इलेक्शन आहे. आपला जो नेता आपल्यासाठी रात्रंदिवस त्या विधान भवनात, त्या मंत्रालयात न जेवता खाता पिता आपल्या सातारसाठी आणि आपल्या जावलीसाठी, विकासासाठी आपले महाराज आपले पळतात. त्यासाठी 5वी टर्म बाबांना सगळ्यात जास्त मतात या सातारा आणि जावली तालुक्यातनं पडायला पाहिजे आणि राज्यात सगळ्यात जास्त मतांना बाबा निवडून यायला पाहिजे तर मंत्री होते. कारण की या वरिष्ठांना बी माहीत असू दे, सगळ्यात जास्त लीडनं शिवेंद्र बाबा आल्यात, त्यामुळे पहिल्या झटक्यात बाबांना मंत्रिपद कॅबिनेट मिळायला पाहिजे. त्यात सगळ्यांची तुमची मदत लागणार आहे, सगळ्यांची साथ लागणार आहे. आपल्या नेत्याला आपणच मोठं करायचं असतं. त्यामुळे मी तुमच्या वतीनं ह्या 4-5 जणांना, सिनियर माणसांना मी तुमच्या वतीनं ग्वाही देतो. सगळ्यात जास्त 99% अभिदादा मतदान नाही झालं या विलासपूरला तर मला तिकीट बी देऊ नका, मी ह्यांच्या वतीनं सांगतो. मला एवढी खात्री आहे. म्हणजे माझ्या भगिनींच्या तर तुम्ही म्हणला लेडीजचं, यांच्यावर तर एवढी खात्री आहे. मला आज खरोखर सकाळपासून मी कार्यक्रम करतोय, सकाळपासून मी 8 वाजल्यापासून फिरतोय, पण मला असं वाटायला लागलं, इतके दिवस मला वाटत नव्हतं मी पास झालोय का नाही, पण मला 100% खात्री आहे तुमच्या आशीर्वादाने मी पास झालोय आज सांगतो. म्हणजे कुठली शाळा काही होऊ दे, मी पास होणार आहे का नाही, पण तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद असेल तर मी पास होणार आहे, मला आज खात्री झालेली आहे. मी दुपारीच विचार केला आपण 100% पास होऊ शकतो, पण तुम्ही तिकीट द्या एवढंच मला विनंती आहे. परत तिकीट देताना म्हणाल थोडस अडचण आली काय आली, फक्त तुम्हाला सगळ्यांना ज्येष्ठांना माझी विनंती आहे, माझ्यासारखे कार्यकर्त्यांना ज्येष्ठांना तुम्ही बरोबर घ्या आणि मला तिकीट द्या. तुमचं पुढं काय होईल, काय मागं पुढं काय होईल तो विषय वेगळा आहे, पण मला तिकीट द्या एवढंच मला तुम्हाला वाढदिवसानिमित्त विनंती करायची. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. तुम्ही सगळेजणी आला, माझ्या महिला भगिनींचं मनापासून आभार मानतो, ज्येष्ठांचं मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. माझ्या वाढदिवसानिमित्त माझं विलासपूरचे सर्व नागरिक, माझे चिमुकले सर्व माझ्या माता भगिनींनो, इथं असलेले माझे या गोळीबार विलासपूरचे सगळे ज्येष्ठांना मी तुम्हाला खूप खूप आभार मानतो. तुम्ही प्रत्येक वेळा माझ्या सगळ्या कार्यक्रमाला भरपूर संख्येनं असतात. पुन्हा एकदा माझ्या इथं महिला वर्ग काय काम करायला जातात त्यांना मी रेनकोट आणल्यात. सकाळपासून जे काम चाललेलं हे खूप चांगलं झालं. हो, मला खास करून सांगायचं दादा, ह्या वाढदिवसाला फिरोज पठाणला 1 रुपया बी खर्च केला नाही. ह्या वाढदिवसाला फिरोज पठाणनं शपथ सांगतो 1 रुपया बी खर्च केला नाही, सर्व माझ्या मित्रांनी खर्च केलाय. हॅलो हॅलो नियोजन केलेलं आहे. विश्वासू, सहकारी, माननीय फिरोज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसं फिरोजबाई बनतील
आलेल्या सर्व मित्रांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. योगेश धोनी विश्वासू सहकारी माननीय फिरोजबाई म्हणतील कसं जोर मचाने से नाम नहीं बनता है, काम ऐसा करो कि